की याचा पुनर्तपास करा म्हणून, कारण त्याच्यात 100% हे आहेत. पण आता अधिकृत म्हणायचं असेल तर तपासाकडे जावं लागतं. त्याच्यात डबल SITची पण होणार आहे आणि CIDची पण होणार. 100% महादेव मुंडेचा तपास खोलापर्यंत जाणारच, ते राहणारच नाही. आणि त्या कुटुंबियांना पण हे माहिती. आणि आपण मुख्यमंत्र्यांना सुद्धा त्यावेळी सांगितलं पुनर्तपास होऊ द्या, आणि ते होणार आहे. मुळात जाणार आहेत आरोपी तुम्हाला महादेव मुंडे प्रकरणातले 100% दिसणार. थोडा आता थांबावं लागणार आहे, वाट बघावी लागणार आहे. त्या पद्धतीनं आता तपास सुरू होईलच, ते थोड्या दिवसात सुरू होणार आहे तो सुद्धा. हे कोणचे किती नाही असू शकतं, आता ते मला नाही माहिती. पण मला एक गोष्ट माहिती, आणि सगळ्यांनाच माहिती आहे, कायला बोलता येतं प्रत्यक्ष, कायला अप्रत्यक्ष बोलावं लागतं. सत्तेचा पावर आणि राजकारणाच्या जोरावरती यांनी प्रत्येक वेळेस यांनी ज्या चुका केल्या, यांनी जे गुन्हे केले, हे यांनी दुसऱ्याच्या डोक्यावरती थाप पिलेले. खोटे गुन्हे सर्रास यांनी दाखल केले प्रत्येक प्रकरणात. आता ती चलती राहिली नाही भाऊ, नीट वागायचं शिक. दिवस होते ते गेले. आता शाना होय, लय वेळेस सांगितलंय. ती टोकरी ती टोकरायचीच बंद व्हाय ना त्याची. आणखी त्याची जी टोकरी ती ना ती बंदच व्हाय ना आणखी. त्याच्या लक्षातच याय ना, त्याला आणखीन काही वर्षानं कळणार आहे. आणखीन पाय खोलात घालू नको. तुला आणखीन मी सांगतोय, मी लय वेळेस सांगितलं, माया तर नादी लागायचं तू बंदच कर. खरंच शहाणा असला ना तर तुला मी सांगतो, तू माया नादी लागायचं बंदच करून टाक कायमच. आणि काड्या करायचं बंद कर. खोटे गुन्हे दाखल करणं लोकांवरती, ते आता एवढं सोपं राहिलं नाही. बीडला BSP खमक्या आलाय, निभार येते. जे खरं असेल तेच करता येते. त्याच्यामुळे तू ताण घेऊ नको. आता तू ही चलती, तू मंत्री होय, संत्री होय, तू काही होय, तू सरपंच होय, एखाद्या गावाचा माजी सरपंच होय, सदस्य होय, नाही तर मुकादम होय. त्याच्यात पैसे आणता येतात, उचली आणता येतात कोणत्या कारखान्याचे. तुला इकडे माया कचऱ्यात आला, तुला सुट्टी नाही. त्यामुळे तू कितीही ताकद लाव, तू सत्तेतून लाव, तू फडणवीस साहेबांकडून लाव, तू अजितदादांकडून लाव, आता ताईकडून लाव, म्हणजे सुमित्रा ताईंकडून लाव, तो शिंदे साहेबांकडून लाव. याला सगळ्यांनी सोडले जवळपास. हे सत्यच आहे. आपल्या पोटात नाही का सोडलंय, याची नियतच अशी विचित्र आहे की हे गुन्हे करतो आणि दुसऱ्याचे पोरं गुंतितो. वंजारी समाज एवढा चांगला होता ना, यांनी ह्या वेगळ्या वळणाला लावला. त्यातली जी लाभार्थी टोळी तयार केली त्यांनी, त्याच्यामुळे सगळा समाज बदनाम झाला. आणि ती लाभार्थी टोळी एक एक करून गुतायला लागली. आता सगळी गुतणार आहे. आता त्या पोरांनी सुद्धा शहाणं व्हावं. आपण आपला धंदा करावा, व्यवसाय करावा, शेती काम करावं, आईबापाजवळ राहावा, मस्त काम नाव कमाव. याच्या नादाला लागून मी कोचणार आहे मध्ये, मग मी सोडणार नाहीये. इथून पुढच्या काळात खोटे गुन्हे दाखल करायचे बंद करा.